आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी 20 तारखेला शहरात दाखल झाला। दोन्ही पालख्या शहरामध्ये मुक्कामी आहेत। या पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी तसेच भाविकांचा शहरामध्ये मुक्काम आहे। यासाठी पुणे पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी आहे। या मंदिरात काल वारकरी पोलिसांसोबत अरेरावीची वागणूक आणि उद्धटपणाचे वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे। आळंदी संस्थानचे श्री निरंजन नाथ उर्फ स्वप्नील कासेकर यांनी वारकरी माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्याशी अरेरावी आणि उद्धट वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे। संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याची माहिती आहे। त्याचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झालाय। त्यामुळे मंदिर परिसरात असलेल्या वारकऱ्यांमध्ये आणि भाविकांमध्ये तीव्र नाराजी पसरली। मंदिर परिसरात पालखी आल्यानंतर कासेकर हे उद्धटपणे वर्तन करताना दिसत आहेत। पोलिसांना, माध्यम प्रतिनिधींनी तसेच वारकरी आणि भाविकांवर ओरडताना ते दिसत आहेत। त्यांच्या या वाईट वागणुकीचा सगळ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे। पालखी भवानी पेठेत असताना हजारो भाविक वारकरी तेथे उपस्थित असतात। पोलिसांना या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा लागतो, त्यामुळे त्यांनाही आतमध्ये थांबावे लागते। परंतु कासेकर यांनी विचित्र हातवारे करत पोलिसांवरच अरेरावी केल्याचे व्हिडिओतून दिसत आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।